द श्रीशावेमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आणि नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती सुरू केली, त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. त्याचबरोबर असे मानले जाते की प्रभू श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत परत आल्याचा आनंद म्हणून लोकांनी गुढी उभारली. या दिवशी कडुलिंब खाल्ला जातो, जो आरोग्यासाठी फायदेशीर आहे. गुढीपाडवा हा आनंद, विजय, आरोग्य आणि नव्या सुरुवातीचा सण आहे. तो आपल्याला जीवनात सकारात्मकता आणि नवीन आशा घेऊन येतो आणि आमच्यासाठी तर अजून खास आहे, कारण आम्ही तो आमच्या लाडक्या श्रीशाबरोबर सेलिब्रेट करणार आहोत. चला तर मग बघूया श्रीशाबरोबर आम्ही कसा गुढीपाडवा साजरा केला, तिला घेऊन सर्व तयारी कशी केली. आत्ता आम्ही तयार होऊन पूजा वगैरे झाली आहे. आत्ता मी गुढीपाडव्याची पूजा करायची तयारी करायला घेतलेली आहे आणि श्रीशा तर असणारच माझ्या मदतीसाठी. आणि मदत करता करता श्रीशाने गुढीला लावण्यासाठी जो मी हार तयार केला होता त्यातलं एक फूलच तोडलं. मग मी तो हार बाजूला ठेवला, ते एक फूल तिच्याकडे दिलं आणि म्हटलं खेळ मग ह्याच्याबरोबर. मॅडमचं काय, मम्मा काय काय करते याकडे लक्ष होतं. तिला कळतच नव्हतं हे काय चाललं आहे, मम्मा काय करते आहे, हे काय सगळीकडे काढून ठेवलं आहे. आणि मग त्यानंतर तर काय अजून एक काम केलं, ते म्हणजे दिव्यात तयार केलेली जी वात होती तीच मॅडमने तोडली आणि अजूनही काही मिळतं आहे का ते बघत होती. आणि तुम्ही बघताच आहात फुलांच्या सर्व पाकळ्या कशा पसरवलेल्या आहेत तिने. म्हणजे जे काम करायचं आहे ते करून झालं तरी पुढचं वाढतं आहे, असं हे होणारच. ती शिकते आहे या सगळ्यातून. आणि मग पुन्हा घरात आल्यानंतर हा सर्व पसारा होता. काय ते श्रीशा, हाय कर, हाय कर, हाय बघू.
आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला श्रीषा माझा हात सोडून थोडी पावलं चालली. खूप छान वाटलं. मग श्रीषा आता 14 महिन्यांची आहे आणि ती आत्ता थोडं थोडं चालू लागलेली आहे. तुमचं बाळ किती महिन्यांनी चालायला लागलं हे नक्की कमेंटमध्ये सांगा. मग श्रीषाबरोबर अशी मस्ती करून झाल्यानंतर जेवण बनवायला घेतलं. जेवणामध्ये आज मस्त पुरी, पिवळ्या बटाट्याची भाजी, श्रीखंड, पापड, वरण भात असा बेत होता. तुमच्याकडे आज काय मेन्यू होता आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. असा आमचा आजचा सण आम्ही आनंदात साजरा केला. श्रीषा तिच्या पारंपरिक गेटअपमध्ये तर खूपच गोड दिसत होती. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.